आर.टी. प्रवेश 2026 तर तिसऱ्या यादीमधील सर्व पालकांना आता तिसरी यादी कधी लागणार आहे याचे वेध लागलेले आहेत। तर पालकांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे जे प्रॉब्लेम पहिले आणि दुसऱ्या यादीमधील पालकांना आले ते आपणास यायला नकोत याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे। आज मी या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे की आपण जेव्हा ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यास जाता तेव्हा व्हेरिफिकेशन सेंटर कुठे आहे किंवा आपल्या कोणत्याही शंकेचे निरासन आपणास उत्तर मिळत नसते। मी बऱ्यापैकी कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आपणास आर.टी.ला ॲडमिशन घेण्यापासून घेईपर्यंत आपणास जर कोणतीही अडचण आली तर आपण प्रश्न कुठे विचारायचे, याच्यासाठी हेल्पलाईन काय आहे, मदत केंद्र कुठे कुठे आहेत, तालुका वाईज आणि त्याचा पत्ता आणि फोन नंबर आणि त्या अधिकाऱ्याचे नाव मी आज या आपणास व्हिडिओमध्ये देणार आहे। तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्या शंकेचे निरसन हे करून घ्यायचे आहे। सर्वप्रथम आपण आर.टी.आयच्या डॅशबोर्डवर यायचं आहे। पहिल्या यादीमध्ये 79,822 जागांचे वाटप झाले आहे। दुसऱ्या यादीमध्ये आत्तापर्यंत 12,870 जागांचे वाटप झालेले आहे, म्हणजे एकूण 92,692 जागा ह्या आर.टी.आयने आजपर्यंत वाटप केलेल्या आहेत, त्यांना लॉटरी लागलेली आहे। तर आपण 92,692 वजा 1,05,811 केले तर पालकांनो आज अखेर फक्त 13,119 जागा शिल्लक आहेत आणि या सर्व 13,119 जागा सर्व तिसऱ्या यादीमधील वेटिंगमधील पालकांना मिळावा अशी मी इच्छा व्यक्त करतो। मात्र हे करत असताना आपणास अनंत अडचणी येत आहेत। आपण पहिल्या राऊंडपासून किंवा अर्ज केल्यापासून बघत असाल तर आज मी आपणास सांगणार आहे की आपणास अडचण आल्यानंतर आपण कुठे संपर्क करायचा आणि त्याचे संपर्क केंद्र कुठे आहे। तर इथे आर.टी. डॅशबोर्डवरती हेल्प सेंटर नावाचं एक ऑप्शन दिला आहे, इथे आपण क्लिक करायचे आहे। इथे आपण क्लिक केल्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आपल्याला ऑप्शन येतो, इथे मी जिल्हा सिलेक्ट करून घेतो। इथे आपण जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथे मी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकाल सिरियल नंबर वाईज इथे 1 ते 11 हेल्प सेंटर नेम, इथे हेल्प सेंटर नेम दिले आहे। जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती जत, पंचायत समिती तासगाव, तर हे सांगली जिल्ह्यामधील संपर्क केंद्र आहेत। इथे हेल्प सेंटरचा ॲड्रेस पण दिलेला आहे, पंचायत समिती जत, पंचायत समिती तासगाव, सांगली मिरज रोड सांगली, आणि इथे त्या अधिकाऱ्याचे नाव पण दिले आहे, कॉन्टॅक्ट पर्सन नेम, आणि पुढे मोबाईल नंबर देखील दिलेला आहे। तर पालकांनो, आपणास ॲडमिशन घेतेवेळी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल या आर.टी.आयच्या प्रोसेसमध्ये कुठेही अडचण आली तर आपण यांना संपर्क साधायचा आहे, हे अधिकारी आपल्या शंकेचे निरसन करतील। तर पालकांनो, आपणास मी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवला होता की आर.टी. संदर्भात आपणास कुठेही जर अडचण आली तर आपण हेल्प सेंटरला संपर्क कसा करायचा। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पालकांनो, मला हे कळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असलास तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। धन्यवाद, थँक्यू।